मराठी माणसाने उद्योगधंद्याच्या मागे न लागणे चांगले असे सल्ले देणारे चेहरे पावला पावलावर भेटतील, पण मराठी माणूस ही उद्योग क्षेत्रात सोहळ्यावर क्रांती घडवू शकतो याचे योग्य उदाहरण म्हणजे उद्योजक रामदास माने। पाहुयात माने ग्रुप ऑफ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रामदास माने यांची विशेष मुलाखत। मराठी माणसाचं उद्योगधंद्यामध्ये दिवाळ निघतं अशी म्हण प्रचलित आहे, परंतु रामदास माने हे उद्योजक यांनी ही म्हण मोडीत काढली आहे। देव ठेवला तसेच राहावे, नशिबात असेल तेच मिळेल असं पारंपरिक वचन ज्यांनी नाकारलं, उद्योजक रामदास माने, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ माने ग्रुप ऑफ कंपनीज भोसरी। नमस्कार, मी रामदास माने। माझं गाव लोधोड, मान तालुका, सातारा जिल्हा। सातारपासून 55 किलोमीटर लांब माझं छोटंसं खेडेगाव आहे। 2000 वस्तीचं गाव आहे। माझा त्या गावामध्ये शेतामध्ये जन्म झाला आणि माझे आईवडील आश्रित होते, शेतात राहिलो होते, कोपीत राहत होतो। कसल्याही शिक्षणाची भ्रांत नव्हती आणि आईबरोबर मी ढेकळं फोडत असताना की उन्हाचे चटके माझ्या शरीराला लागले आणि मी माझं ते शरीराची आगाग व्हायला लागली। मी आईला म्हटलं, आई मला शाळा शिकायची आहे। आई म्हणली, बाळा इकडं खूप लांडगे आहेत, तू शाळेत जर इथून 7 किलोमीटर शाळेला गेला आणि लांडग्याने जर तुला पकडलं, कारण शेळ्या मेंढे त्यावेळी शेळ्या मेंढ्याची शिकार जर लांडग्याला नाही मिळाले तर लहान मुलाला ते पकडायचे आणि मारायचे। अशा ह्याच्यातनं माझं 7वीपर्यंत शिक्षण झालं। 7वीला असताना 72चा फार मोठा दुष्काळ पडला होता। महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी रोजगार हमीची कामं चालू केली ती आणि सुकडी आणि मिलो त्यावेळी ते पुरवठा करायचे। असं करून मी शनिवार रविवार, दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी असं 7वी पास झाल्यापासून ते 10वीपर्यंत मी रोजगार हमीचं काम केलं आणि माझं स्वावलंबी शिक्षण 10वीपर्यंत झालं। त्यावेळी खेडेगावाला लाईट नव्हती आणि मी शाळेत असताना मला ते शिपायाची घंटी वाजवायचं काम खूप आवडायचं आणि त्यावेळी मी आमच्या गावचे एक जनार्दन लोहार त्यांना विचारलं की बाबा शाळेत शिपायाचं काम कुठं मिळतं, तर त्यांनी सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा परिषद असते, तिथं तुम्ही जावा आणि तिथं डेप्युटी शिवा असतात, त्यांच्याकडे तुम्ही अर्ज द्या आणि ते तुम्हाला शाळेत शिपायाची नोकरी घंटा वाजवायची देतील। मी म्हटलं, जर समजा त्यांनी नाही दिलं तर मग मला दुसरं काहीतरी अजून सांगा। तर त्यांनी सांगितले, आपल्या गावात 4-5 वर्षांनी लाईट येणार आहे आणि ते बटन दाबलं की लाईट लागते। मला त्यावेळी ते आश्चर्य वाटलं आणि त्यावेळी मी कारण अल्लाउद्दीनचा देवा हा काय भानगड आहे, बटन दाबली लाईट लागते। त्यावेळी आमच्याकडं कंदील, चिमण्या, म्हणजे एक चिमणी म्हणजे काय की एक राखेल, एक बाटली घ्यायची औषधाची, त्यात राखेल ओतायचं, कापडाची वात त्याच्यात घातली किंवा गोड तेल त्याच्यात टाकलं, ते पेटवलं की अर्धाच ते चिमणी चालायची। त्यावेळी अशा पद्धतीचे दिवे होते आणि ज्यावेळी जनार्दन लोहारांनी सांगितलं की बटन दाबली की लाईट लागते, मला ते कुतूहल वाटलं। मी त्याच्याप्रमाणे सातारला गेलो, जिल्हा परिषद शिवना भेटलो, त्यांना माझा अर्ज दिला। त्यांनी सांगितलं, आत्ता काय आमच्याकडे शिपायाची नोकरी नाही आहे। मग जनार्दन लोहारांनी सांगितल्याप्रमाणे मी सातारला मोळाचा ओढा तिथं गेलो। तिथं मी त्या गेटवरती विचारलं की मला बटन दाबली की लाईट लागते, याचा कोर्स करायचा आहे। तर त्यांनी सांगितलं, तुम्ही आतमध्ये जावा, प्रिन्सिपॉल साहेबांना भेटा आणि त्यांना वायरमनच्या कोर्सला अर्ज करायचा आहे म्हणून सांगा। मी तसा तिथं वायरमनच्या कोर्सला अर्ज केला। त्याच्यानंतर मला 15 दिवसात ITIचं मला अपॉइंटमेंटचं लेटर आलं आणि मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही आहे, मी सातारच्या ST कॅन्टीनमध्ये रात्रपळला वेटरचं काम करून 2 वर्षे ITI केलं। मी ITIला पहिला आलो आणि त्याच्यानंतर महिंद्रा सेंटर पिंपरीमध्ये मी आलो, इथं पहिल्यांदाच माझी इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर ते इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला प्रश्न टेक्निकल विचारले, सामाजिक प्रश्न विचारले। त्यांनी मला सांगितलं कळवतो म्हणून। तर मी म्हणलं, साहेब मी माझ्या आजीकडून 20 रुपये उसने घेऊन आलो आहे, माझे 12 रुपये संपलेले, आता 8च रुपये आहेत, तुम्ही जर मला परत जर कळवलं आणि परत बोलवलं तर माझ्याकडे यायला पैसे नाहीत। माझा त्या स्पष्टपणाचा त्यांना माझं आवडला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबा, बाकीच्या 25 लोकांची इंटरव्ह्यू झाल्या की मग आम्ही तुम्हाला कळवतो। लोकांच्या सगळ्या इंटरव्ह्यू झाल्या 25 लोकांच्या। मला 6:30 वाजता त्यांनी बोलवलं आणि माझ्या हातात दुसऱ्या दिवसापासून अप्रेंटिसचं पत्र दिलं। 100 रुपये स्टायपेंड त्यावेळी आम्हाला महिन्याला मिळायचा। आता त्यावेळी ती पत्र्याची पिटी डोक्यावर घेतली, कारण मी गावावरून आलो त्यावेळी माझ्या आईला लग्नात ती पत्र्याची पिटी मिळालेली होती। त्या पत्र्याच्या पेटीमध्ये माझा स्टोव, पितळी, तांब्या सगळा संसार होता, माझी वह्या पुस्तकं होती, एक हातरायला बारदाना होता, एक सतरंजी होती, एक चादर होती। अशी ती पत्र्याची पिटी डोक्यावर घेतली, रस्त्याने चालत चालत निघालो। रात्री 8:30 वाजता MIDC गवळी मातेचं पाण्याची टँक आहे, त्या टँकच्या दिशेने गेलो। त्या वॉचमनला म्हणलं, माझं इथं कोणी नातेवाईक नाही आहे, मला आजच्या दिवशी टाक्याखाली राहायला संधी दे। ते वॉचमन माझ्याकडे 5 मिनिटं बघत उभा राहिला। त्यांना म्हटलं, तुम्ही मला काहीतरी सांगा, होय किंवा म्हणा तर नाहीतरी म्हणा। ते म्हणला, ठीक आहे बाबा, आजच्या दिवस तू राहा। आणि त्याच्याप्रमाणे त्या दिवशी मी त्या पाण्याच्या टाक्याखाली राहिलो। दुसऱ्या दिवशी महिंद्रा सेंटर मी जॉईन केली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आली, त्यांना म्हटलं, अजून माझी सोय नाही झालेली, मला अजून थोडे दिवस राहायला संधी द्या, तुम्ही तुम्हाला महिन्याला मला 100 रुपये पगार मिळणार आहे, त्यातले 10 रुपये मी तुम्हाला देईन माझी पत्र्याची पिटी सांभाळण्यासाठी। ते मला काय हरकत नाही आहे। त्या माणसानं मला
तिथं त्या माणसाचं नाव राऊत, त्या माणसाने मला या पाण्याच्या टाकीखाली राहायची संधी दिली. 1 वर्ष मी त्या पाण्याच्या टाकीखाली उघड्यावरती राहिलो आणि हा म्हणता माझं 1 वर्ष संपलं. मी NCTला पहिला आलो, मला 88% मार्क्स पडली. महिंद्रा चिंटणे गिफ्ट म्हणून मला परमनंट लेटर दिलं. मी नोकरी करत करत DE केलं, AMI केलं, वायरमनचा सुपरवायझर झालो, इंजिनियर झालो, मॅनेजर झालो, डेप्युटी जनरल मॅनेजर झालो आणि GMची ऑफर बजाज ऑटोमध्ये मला असताना तर ते मी नाकारली आणि मी माझा छोटासा व्यवसाय मानी इलेक्ट्रिकल या नावानं MIDC भोसरीमध्ये चालू केला. आणि आज मानी इलेक्ट्रिकल नावाने त्याच्यात आम्ही कंट्रोल पॅनल बनवायचो थर्माकोलच्या मशीनसाठी लागणारे. त्याच्यानंतर आम्हाला ती नायर साहेबांची ऑर्डर मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला पूर्ण प्रोजेक्ट द्या. आणि त्यावेळी की आम्ही थर्माकोलच्या मशीनसाठी लागणारे कंप्लीट थर्माकोलचे पूर्ण मस्टरी प्रोजेक्ट आम्ही बनवतो. म्हणजे थर्माकोलच्या मशीनचं डिझाईन करणं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं, एक्सपोर्ट करणं, इन्स्टॉलेशन कमिशनिंग करून देणं. आज आम्ही बाहेरच्या जगामध्ये अमेरिका, जर्मनी, श्रीलंका, सौदी अरेबिया, नायजेरिया, केनिया, बोट्सवाना, साऊथ आफ्रिका, टांझानिया, इथिओपिया, युगांडा, दुबई, रासल खैमा, फुजेरा, शारजा, इराण, इराक, सुदान एवढ्या देशामध्ये 352 थर्माकोल बनवायचे पूर्ण प्रोजेक्ट आम्ही निर्यात केलेले आहेत. आणि जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट जो आहे तो मस्कतच्या राजाला दिला, तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. आणि जगातलं सर्वात मोठं थर्माकोलचं मशीन बनवलं ते लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. तसंच ज्यावेळेस जसं आम्ही बाहेर जसे थर्माकोलचे प्रोजेक्ट द्यायचो तसाही एक प्रोजेक्ट आम्ही SR थर्माकोल EPS पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिला. SR थर्माकोल म्हणजे S म्हणजे शोभा, R म्हणजे रामदास, नवरा बायकोची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तसा एक प्रोजेक्ट आम्ही मिसेस मानेला दिला. त्याची कहाणी अशी आहे की मिसेस माने ज्यावेळी मी उद्योगात आलो त्यावेळी साहजिकच मराठी माणसाला उद्योग जमत नाही असं म्हणतात. तर मिसेस मानेला वाटलं तुम्ही एवढे डेप्युटी जनरल मॅनेजरच्या लेवलला काम करता, 45,000चा पगार आहे तुम्हाला आणि तुम्ही हे नोकरी चांगली नोकरी सोडून तुम्ही धंदा करायला निघालात, तुम्हाला ह्या धंद्यात यश मिळणार नाहीये, तेवढं ते सोपं नाही धंदा करणं. आणि म्हणून 5-6 वर्षानंतर मी मिसेस मानेच्या नावावरती सुद्धा एक थर्माकोलचा प्लॅन चालू केला. एवढंच नव्हे, आम्ही भारतामध्ये 122 प्रोजेक्ट दिले, मद्रासपासून दिल्लीपर्यंत, मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत. आज भारतात जेवढं थर्माकोल बनतं तर ते थर्माकोल एकतर मानेसाहेबांनी मशीन दिलेल्या मशीनमधनं बनतं किंवा आमचं थर्माकोल असेल SR थर्माकोलचं. म्हणजे थर्माकोल जे काही तुमच्या घरात आहे ते जे थर्माकोल आहे तर ते एकतर मानेसाहेबाचं असेल ना तर मानेसाहेबाच्या मशीनमधनं तयार झालेलं असेल. असं करत सन 2007मध्ये आम्ही ग्रामस्वच्छता अभियान, संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान चालू झालं. त्यावेळी महाराष्ट्र शासनानं 25 लाख रुपयाचं बक्षीस दिले. जे स्वच्छ भारत जे निर्मल ग्राममध्ये पहिलं येईल त्याला 25 लाख रुपयाचं बक्षीस मिळायचं. त्यावेळी आमच्या गावचे प्रभाकर देशमुख साहेब हे माझ्या बंगल्यावरती आले आणि त्यांनी मला सांगितलं की संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान आपल्याला करायचं आहे. तर मी साहेबांना म्हटलं माझं काय योगदान पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. त्यावेळी साहेबांनी गावाला एक मीटिंग घेतली आणि त्यावेळी मी घरोघरी टॉयलेट बनवण्यासाठी गावकऱ्यांनी काही पैसे गोळा केले. मी त्याच्यामध्ये साहेबांना 5 लाख रुपये दिले टप्प्याटप्प्याने आणि साहेबांनी पण त्याच्यात कन्स्ट्रिब्युशन केलं. गाववाल्यांनी सगळ्यांनी म्हणून आम्ही ग्राम स्वच्छता अभियानासाठी लागलेले जो 200 टॉयलेट आम्ही बनवले. त्याच्यामध्ये आम्हाला 2 टॉयलेट कमी पडले आणि त्याच्यानंतर देशमुख साहेब मला विचारले की अरे आपल्याकडे 2 टॉयलेट कमी आहेत, आपल्याला वेळ फक्त 1 महिन्याचाच आहे, कसं करता येईल. त्यावेळी माझा उद्योजक मला जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचं मला वाटलं वापर करावा. मी त्याच्यावर रात्रभर डिझाईन केलं, त्याचा एक मोल्ड बनवला आणि त्या मोल्डमध्ये आम्ही 2 रेडीमेड टॉयलेट जे आता तुम्हाला दाखवले ते रेडीमेड टॉयलेट बनवले. दुसऱ्या दिवशी ते ट्रकमध्ये भरले आणि आमच्या गावाला ते नेलं. त्यावेळी ते आमच्या गावाला व्हिजिट करण्यासाठी माननीय नितीन करीर साहेब, त्याच्यानंतर विकास देशमुख साहेब, जिल्हा परिषद शिव कडू पाटील साहेब, ही सगळी मंडळी, प्रभाकर देशमुख साहेब, ही सगळी मंडळी आमच्या गावाला आली आणि त्या टॉयलेटचं त्यांनी कौतुक केलं. त्यांना मी एक्सप्लेन केलं की साहेब हे अर्ध्या तासात बनतं आणि अर्ध्या तासात चालू पण करता येतं. त्यावेळी नितीन करीर साहेबांनी त्या टॉयलेटचं कौतुक केलं आणि भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की माने साहेब की बाबा तुम्हाला डॉलरमध्ये तर पैसे मिळतात, तुम्ही समाजसेवा म्हणून बाबा गोरीगरिबाचं तुम्हाला पुण्याही लागेल, तर तुम्ही अशा पद्धतीचं टॉयलेट ज्यांना गरज आहे त्यांना द्या. आज मी तुम्हाला आवर्जून गर्वानं सांगतो आम्ही हे जे टॉयलेट बनवतो ह्याच्यामध्ये फक्त रॉ मटेरियलची कॉस्ट आणि लेबर कॉस्ट एवढंच घेतो. हे जे टॉयलेट देतो आम्ही ना नफा ना तोटा या धर्तीवरती आत्तापर्यंत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, ओरिसामध्ये 20,000 शौचालय दिलेली आहेत, 450 गावात दिलेली आहेत, 150 गावं निर्मल ग्राम करण्यामध्ये आमच्या कंपनीचं योगदान आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही या टॉयलेटला सुरुवात केली. आणि परवा की गेल्या 6 महिन्यापूर्वी आदरणीय माननीय रघुनाथ माशेलकर आणि इंडिया CSR यांनी मला उत्कृष्ट टॉयलेट संशोधन केलं म्हणून मला हा स्वच्छ भारत सन्मान दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आज 18 विश्व दारिद्र्य असताना सुद्धा मोठ्या कष्टाने शिक्षण घेतलं.
सातारा एसटी स्टँडवर वेटर म्हणून नोकरी केली. पण शिक्षणाची जिद्द मात्र सोडली नाही. घरात कोणीच शिकलं नाही, उद्योगाचा कोणताही वारसा नाही. हा मुलगा स्वतःच्या अपाट मेहनतीवर शिकतो. अनेक नोकरीचे अनुभव घेतो. सुखाच्या भरगच्च पगाराच्या नोकरीवर लात मारून मी स्वतःचा व्यवसाय करणार ही आशा बाळगून स्वप्नासाठी अहोरात्र मेहनत घेतो आणि एक दिवस अनेक कंपन्यांचा मालक होतो. त्याचा हा जीवन प्रवास थक्क करायला लावणारा आहे. ही सत्यकथा आहे भारतातील थर्माकोल मशीनचे निर्माते, भारतातील एकमेव किंग असलेले माने यांचा जीवन प्रवास. तर इंडिया CSRनं बँगलोरला हे इंडिया CSR लीडरशिप अवॉर्डचं फंक्शन घेतलं. त्याच्यामध्ये तिथले मंत्री माननीय BT जयचंद्रा, उच्च शिक्षण मिनिस्टर, पार्लमेंट अफेअर आणि लॉ असे ते मिनिस्टर होते. त्यांच्या हस्ते त्यांच्याबरोबर माननीय ऋषेन कुमार आणि डॉक्टर राणा सिंग ह्या सर्वांनी मिळून मला इंडिया CSRचं सॅनिटेशन लीडरशिप अवॉर्ड दिलेला आहे. हे मला गर्वानं आपल्याला सांगू असं वाटतं. या पुरस्कारामध्ये हे मला त्यांनी हे अवॉर्ड दिलेलं आहे आणि या पुरस्कारामध्ये हे जे आहे किंवा एक उत्कृष्ट कार्य केलं. जसं कुठलाही उद्योजक काम करत असताना आपण जसं मोबाईल वापरतो आणि त्याच्या मोबाईलची बॅटरी जशी लो होती पुन्हा त्याला चार्ज करायला लागते, हे इंडिया CSRनं मला दिलेला अवॉर्ड आहे. माझी बॅटरी परत चार्ज झाली आणि त्याच्यामुळं मी आत्तापर्यंत 20,000पेक्षा जास्त शौचालय दिली आहेत. आम्ही इंदापूरला 30,000 टॉयलेट वर्षाला बनवायचा मोठा कारखाना तयार करत आहोत. त्याचं ट्रायल प्रोडक्शन सुद्धा झालेलं आहे. त्या 2 एकरामध्ये आम्ही वर्षाला 30,000 टॉयलेट बनवणार आहोत आणि ग्रामीण भागामध्ये ज्यांना टॉयलेट पाहिजे त्यांना स्वस्तात ना नफा ना तोटा धर्तीवरती आम्ही रेडीमेड टॉयलेट देतोय. आणि एखाद्या मुलीचं खेडेगावला लग्न झालं, तिच्याकडे जर ऐपत नसेल टॉयलेट घ्यायची किंवा टॉयलेट बनवायची, कारण खेडेगावाला जर टॉयलेट बनवायचं म्हटलं तर 35,000 ते 40,000 रुपये खर्च येतो आणि आम्ही जे टॉयलेट बनवतो हे फक्त अर्ध्या किमतीमध्ये बनतं, 2 तासामध्ये बनतं. आणि त्याच्यामुळं आम्ही ह्या स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा. आज ज्या मुलीचं लग्न जमलेलं आहे, ज्या मुलींना टॉयलेट नसेल तिने फक्त आम्हाला लग्नपत्रिका आणून द्यायची आणि माने मामांच्याकडून तिला लग्नामध्ये टॉयलेट फुकट दिलं जाईल. हे तुम्हाला मी सांगतो. याच्यापूर्वीच आमच्या गावची एक मुलगी होती, तिचं लग्न ठरलेलं होतं. त्याचे वडील माझ्याबरोबर रोजगार हमीच्या कामावरती काम करत होते माझ्याबरोबर. मी ज्यावेळी प्राथमिक शाळेला होतो त्यावेळी, आणि ज्यावेळी त्यांच्या मुलीचं लग्न जमलं त्यांनी मला सांगितलं की माने साहेब की माझ्या मुलीचं लग्न तुम्ही आवर्जून लग्नाला या. मी त्या मुलीला विचारलं तुला काय पाहिजे बाळा, तुझ्याकडे टॉयलेट आहे का? त्या मुलीनं सांगितलं माझ्याकडे सासरी टॉयलेट नाही आहे. तर माने काका तुम्ही जर मला टॉयलेट दिलं तर खूपच बरं होईल. आम्ही आवर्जून त्या लग्नाला गेलो, जाताना रेडीमेड टॉयलेट घेऊन गेलो आणि ते लग्नामध्ये लग्नामध्ये तिला हे टॉयलेट सप्रेम भेट दिलं. खरोखर बराच मीडियाने त्याची दखल घेतली, कारण हा नाविन्यपूर्वक उपक्रम. लोक लग्नामध्ये TV देतात, फ्रीज देतात, भांडीकुंडी देतात. माझं असं म्हणणं आहे की हे जे टॉयलेट आहे, आज ती प्रथा जी आहे त्या प्रथेमध्ये अजून एक टॉयलेट ॲड करावं आणि लग्नामध्ये टॉयलेटसुद्धा द्यावं की ज्या मुलीकडे टॉयलेट नाही आहे असे त्यांना. तुमचा जो प्रश्न आहे ते अतिशय, मी ज्या भागातनं आलो ग्रामीण भागातनं, माझी आई, माझी बहीण, माझी इतर नातेवाईक उघड्यावरती शौचालयाला जायचे आणि त्या फक्त दिवस मावळल्यानंतर शौचालयाला जावं, अंधार पडल्यानंतर जावं लागायचं. ही रुकरुक माझ्या मनामध्ये होती. मलाही असं वाटतं की आपण बुवा ह्याच्यासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. आणि ज्या ग्रामीण भागातनं मी आलो, आज परमेश्वरानं मला सगळं भरभरून दिलं आणि मी काही जी मेहनत केली, आपल्या भरला ताट्यातनं एखादा भुकेलेला घास द्यावा म्हणून मी सामाजिक कार्य करतो. आज जे काही खेडेगावाला जे काही ज्याच्याकडे ऐपत नाही आहे आणि ज्याच्या मुलीचं लग्न जमलं आहे, तर त्यासाठी आम्ही ते फ्री टॉयलेट देतो. ज्या गावानं मला चांगले संस्कार दिले आणि त्या ज्या संस्कारामुळं मी आज लहानाचा मोठा झालो, एक यशस्वी उद्योजक झालो, त्या समाजाचं माझ्यावरती ऋण आहे. ते ऋण, त्यांचं जे ऋण आहे ते माझ्या डोक्यावरती आहे. ते डोक्यावरचं ऋण मी खांद्यावरती आणायचा प्रयत्न करतो. माझ्या परीनं मला जे शक्य आहे ते मी सोशल वर्क करतो. आजही ग्रामीण भागामध्ये 55% लोकांकडे टॉयलेट नाही आहे आणि महिलांना जे पोटाचे विकार होतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे की घरात टॉयलेट नसणं. की बऱ्याच वेळा उघड्यावरती महिलांना टॉयलेटला जावं लागतं आणि उघड्यावरती टॉयलेटला गेल्यामुळं की त्या ज्या माश्या असतात त्या संडासवरती बसतात आणि त्याच माश्या घरात आपल्या शिजवलेल्या अन्नावरती बसतात. आज मलेरिया, डायरिया, हिवताप अशा अनेक प्रकारचे जे आजार होतात माणसाला, त्याचं मूळ कारण आहे की उघड्यावरती शौचालयाला गेल्यामुळं ते दूषित होते हवामान आणि ते दूषित हवामान झाल्यामुळं की व्हायरल इन्फेक्शन होतं आणि लोकांना डायरिया, कॉलरा असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात.
तर त्याच्यावरती बंधन घालण्यासाठी घरात जर टॉयलेट असलं तर त्या माश्या तिथं बसणार नाहीत, स्वच्छ राहील परिसर आणि कुणाला आजार पण होणार नाहीये. तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मराठी माणसाला उद्योग जमत आहे अशी बरीच म्हण आहे. मराठी माणसं उद्योग क्षेत्रात न येण्याची कारणं विविध आहेत. त्यातलं एक कारण मी आवर्जून सांगेन तुम्हाला की मी ज्यावेळी उद्योग क्षेत्रामध्ये आलो त्यावेळी माझी बायको म्हणली, अहो मग आपल्याला आपला धंदा चांगली नोकरी आहे, तुम्ही कशाला या धंद्याच्या उद्योगात, धंदा करणं एवढं सोपं नाही आहे. आणि मिसेस माने माझ्यावर रागवून माझ्यावर रुसून ते माहेरी निघून गेल्या. म्हणजे उद्योग करायचं राहिलं बाजूलाच, पण आमची बायकोसुद्धा माझ्यापाशी राहिली नाही आहे. तर मराठी उद्योजकाला असे अनेक कारणं आहेत की त्याला उद्योगाला जी एनर्जी लावावी लागते त्याच्यापेक्षा बाहेरच्या दुसऱ्या गोष्टीलाच एनर्जी जास्त जाते. आणि खरोखर मराठी माणसाला ज्याला बायको संबंधित त्याचा उद्योग काय त्याच्या कामाचा, तर त्यानं पहिलं त्याचा घर संसार बघावं नंतर उद्योगात करावं. माझी गोष्ट तीच झाली की माझी बायको ज्यावेळी रुसून माहेरी निघून गेली, तिला 1.5 महिन्यानंतर मी तिला विनवण्या केल्या की बाबा तुझं जर म्हणणं असेल की बाबा मला पहिला अजून 3 महिने चान्स दे, मला कुठेही चांगली नोकरी लागेल, तर मी तिला समजून काढली, तिचा रुसवा दूर केला, त्याला मी परत इथं घेऊन आलो. आणि जी माझी उद्योगाची भरारी झाली तर एक थर्माकोलची कंपनी माझ्या बायकोच्या नावावर आहे, ती त्याची चेअरमन आहे, मी तिचा मॅनेजर आहे. आणि आज आमचा त्या थर्माकोलचा टर्नओव्हर 10 कोटी रुपयाचा आहे. म्हणजे मिसेस माने ज्या आहेत, ज्या धंदा नको करायला म्हणून त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर आज 10 कोटीचा आहे. आत्तापर्यंत जो 42 मोठे पुरस्कार मिळालेले आहेत आणि छोटे मोठे पुरस्कार जो 60-70 आहेत. म्हणजे महत्त्वाचे मेजर जे सगळेच पुरस्कार माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पण त्यातले 42 जे पुरस्कार जे आहेत की त्याच्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन की मला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रथम पुरस्कार मिळाला. तो जो पुरस्कार आहे की माननीय शरद पवार साहेब यांनी दिला. आणि जिल्हा उद्योग केंद्राचा महाराष्ट्र सरकारचा जो पुरस्कार आहे की माननीय पतंगराव कदमाने दिला. त्याच्यानंतर मला उत्कृष्ट निर्यातदार बेस्ट एक्सपोर्टर म्हणून माननीय मनोहर जोशी आणि त्यावेळचे राज्यपाल रावसाहेब यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर मला आता सध्याचे जे राज्यपाल आहेत त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. त्याच्यानंतर माननीय प्रभाकर देशमुख यांनी उद्योगरत्न पुरस्कार जे विभागीय आयुक्त त्यांनी मला उद्योगरत्न यशवंतराव चव्हाणांचा तो दिलेला आहे. निर्मल ग्राम मला पुरस्कार मिळालेला आहे की तो निर्मल ग्राम पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषद राष्ट्रीय निर्मल ग्राम पुरस्कार मला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार मिळालेला आहे. मानदेश फाउंडेशन पुरस्कार आहे. ज्या गावातनं मी लहानाचा मोठा झालो, ज्यांनी मला चांगले संस्कार दिले, त्या मान तालुक्यातनं मानगौरव पुरस्कार माननीय श्री बडवे साहेब त्याचे चेअरमन आहेत. शिखर शिंगणापूर पत संस्था जी आहे त्या संस्थेनं मला दिलेला आहे. माननीय गुलाबराव पोळ पोलीस आयुक्त त्यांच्या हस्ते दिलेला आहे. असे अनेक पुरस्कार मला दिले. माननीय जे सध्याचे सिक्कीमचे राज्यपाल आहेत श्रीनिवास पाटील साहेब, त्यांनी मला कृष्णमाई पुरस्कार सातारचा जो अतिशय मानाचा पुरस्कार असतो तो त्यांनी दिलेला आहे. गिनीज बुक आणि लिम्का बुकमध्ये माझं नाव गेलं म्हणून श्रीनिवास पाटील साहेबांनी मला दुसरा पुरस्कार दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या आयुष्यातलं की जे सोनं झालं, DS कुलकर्णी जे आहेत ते त्यांचा 61वा वाढदिवस होता. आणि ते 61व्या वाढदिवसादिवशी मला काही माहीत नसताना मला त्यांचे डायरेक्टर आले आणि त्यांनी म्हणे उद्या DSKचा वाढदिवस आहे मानेसाहेब, तुम्ही प्रोग्रामला या. मी त्या प्रोग्रामला गेलो आणि त्या दिवशी त्या कार्यक्रमात मी बसलो असताना अचानक अनाऊन्स केलं गेलं की DSK सेल्फ मेड मॅन पुरस्कार रामदास माने यांना आपण देतोय. आणि हे ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटलं. मी सरप्राईज झालो आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. ज्या कष्टातनं, ज्या अगदी लहान रोजगार हमीवरती काम केलं, कॅन्टीनमध्ये वेटरचं काम केलं, पाण्याच्या टाकीखाली राहिलो, नोकरी करत करत शिकलो, BE झालो, इक्वालंट टू BE झालो. आणि खरोखर एक माझा उद्योग एवढा विस्तारला. DS कुलकर्णी फाउंडेशननं त्याची दखल घेतली आणि DS कुलकर्णी साहेबांनी, माननीय प्रकाश जावडेकर साहेब आणि माननीय पतंगराव कदम साहेब, सर्व मान्यवरांच्या हस्ते माननीय हर्षवर्धन पाटील साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला DSK सेल्फ मेड मॅन अवॉर्ड 1 लाख रुपयाचा पुरस्कार, हा पहिला पुरस्कार पुण्यातनं की पहिला पुरस्काराचा मानकरी मी आहे आणि तो मला मिळाला. माझ्या आयुष्याचं त्यावेळी सोनं झालं. प्रतिनिधी विकास उगले, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.